ए देखण्या, तुझं रूप खूप उठून दिसते आणि तुझ्यात प्रचंड क्षमता आहे. स्टार व्हायची इच्छा आहे का? आम्ही एंटरटेनमेंट कंपनी आहोत, खरेदीच्या नाही, पण चित्रपटसृष्टीतली खरी संधी देतो. बघ माझं कार्ड. असं म्हणत तो स्काउट विवेक गायकवाडकडे उत्सुकतेने पाहत होता. विवेक थोडा थबकला. चेहऱ्यावर नाराजीचा भाव आला. जा इथून, मला काही रस नाही, तो थंडपणे म्हणाला आणि पुढे चालू लागला. ते पाहून काव्याने थोडं हसून त्या एजंटकडे क्षमायाचक नजरेने पाहिलं आणि पटकन विवेकच्या मागे गेली. लोक तुझ्या देखण्या रूपाचं कौतुक करतात आणि म्हणतात तू स्टार होऊ शकतोस, मग एवढं चिडतोस का? ती विचारात म्हणाली. विवेक थोडा थांबला आणि तिच्याकडे पाहिलं. तुला खरंच वाटतं का गायकवाड घराणं मला अभिनेता होऊ देईल? गायकवाड घराण्याचा मुलगा जर फिल्म इंडस्ट्रीत गेला तर सगळे मला नावं ठेवतील. काव्या हलकंसं हसली. आता तू काही अभिनेता नाहीस तरीसुद्धा तुला सगळे दोष देतात ना, मग निदान पैशाने प्रसिद्धीने तरी का नाही जगावं? विवेक गप्प झाला. काव्या पुढं जात म्हणाली, लोकांच्या पसंतीला येणं, स्वतःचं नाव कमावणं आणि पैसे कमवणं हे घरात बसून चढण्यापेक्षा कितीतरी चांगलं नाही का? त्या शब्दाने विवेक विचारात पडला. त्याला अनेकदा सांगण्यात आलं होतं तू सिनेमात शोभशील, पण तो कधी प्रतिसाद देत नव्हता, कारण त्याची आई मनीषा ही एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती गायकवाड घराण्यात आली तेव्हापासून तिच्या व्यवसायामुळे तिला नेहमीच कमीपणा सहन करावा लागला. म्हणूनच विवेकने अभिनयाकडे कधी पाहिलंच नव्हतं. पण आता काव्याच्या शब्दांनी त्याच्या मनात काहीतरी हललं. काही दिवसांनी लिलावाचा दिवस आला. काव्याने विवेकला भेटायचं ठरवलं होतं. विवेक हसत म्हणाला, मी ठरवलंय, मी स्टार होणार. काव्या थोडी चकित झाली. खरंच? अचानक काय झालं? तो हसून म्हणाला, विचार केला, जर मी स्टार झालो तर गायकवाड घराणं पेटून उठेल, मला नाव ठेवतील, पण निदान मी जगापुढं ओळखला जाईन एवढ्यासाठी तरी वाद सहन करेन. काव्याला खात्री होती की विवेक योग्य ठिकाणी जाणार. त्याचं रूप रुद्रसारखं होतं, पण त्यात एक कोमल आकर्षक होतं, कॅमेऱ्यासमोर उठून दिसेल असं. आणि शिवाय गायकवाड घराणं जरी विरोध करत असलं तरी अखेरीस त्याचं नाव त्यांनाच गौरव देणार होतं. लिलावस्थळी पोहोचल्यावर सानिका तिथे आधीच होती. ती काव्याला पाहताच तिच्याकडे धावली. काव्या, तू आलीस? हो. सानिकाने तिच्या बाजूला असलेल्या माणसाकडे पाहिलं. हा कोण? काव्या म्हणाली, हा विवेक गायकवाड, रुद्रचा लहान भाऊ. सानिका आश्चर्याने थबकली. म्हणूनच चेहऱ्यात साम्य वाटलं. ती त्याच्याकडे संशयाने पाहत होती. काव्याने हसून तिचा हात धरला. सगळं समजावते, आधी आत जाऊया. आत जाताच कामिनी आणि गीता त्यांच्या मागून आल्या. गीताने कामिनीला कटाक्ष टाकला. त्या जेसिकाच्या ओळखीने या लिलावाला आल्या होत्या आणि संधी साधायची होती. काव्याला पाहताच गीता उपरोधिक स्वरात म्हणाली, सानिका, आता तू अभिजित घराण्याची सून आहेस आणि अजूनही अशा लोकांसोबत वावरतेस, मग अभिजित घरातले तुझ्याकडे पाठ फिरवणारच. सानिकाचा चेहरा उतरला. गीता, जास्त बोलू नकोस. काय झालं? धमकी देतेस का? लक्षात ठेव, काव्या अजून माझ्या मावशीच्या ऑफिसमध्येच आहे. तिचं छोटंसं कंपनी म्हणून काहीच नाही. माझ्या रस्त्यात आली तर तिचं सगळं उद्ध्वस्त करेन. काव्या आणि सानिका दोघी थबकल्या. गीताच्या चेहऱ्यावर विजयी भाव होता. ती पुन्हा म्हणाली, हा चौधरी घराण्याचा लिलाव आहे. इथली वस्तू कोणीही विकत घेऊ शकत नाही. तुमच्याकडे एवढे पैसे आहेत का? तेवढ्यात काव्याच्या मागून विवेक पुढे आला. पैशाबद्दल बोलतेस? आमच्याकडे नाही, पण तू श्रीमंत आहेस का मग? विवेक थबकले. कामिनी उपहासाने हसत विवेककडे पाहिलं. वा काव्या, रोज नवीन मुलगे. हा पण तुझ्या कंपनीतला आहे का? जपून राहा, नाहीतर तू दिवाळखोर आहेसच. हा तुला लुबाडून जाईल. विवेक संतापला, पण काव्याने हात धरून थांबवलं. पुरे झालं. आपण इथे भांडायला नाही आलो. लिलाव सुरू होतोय. काव्याचे लक्ष त्या वस्तूकडे होतं. तिच्या जन्मदात्या आईच्या स्मृती असाव्यात असा संशय होता आणि तिला ते मिळवायचं होतं. रुद्रच्या आधी कामिनी आणि गीता तिच्याकडे पाहत कुजबुजल्या. ती खरंच बोलली लावणार का? जेसिका, घराण्याच्या वस्तू काही स्वस्त नसतात. नाही, पण तिला खाली आणायचंय. आजच्या संध्याकाळ खास असणार. तेवढ्यात संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. जेसिका आली होती. ती जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आली. केस काळे केलेले, राजेशाही तेज घेऊन ती गोल जिन्याने खाली उतरली. सगळे पाहताच राहिले. चौधरी घराण्याची लेक किती रुबाबदार दिसते.
ती परत आल्यानंतर सगळे पुणे सिटीतील मुलींना मागे टाकलं म्हणे आणि तिच्या मागे आहे चौधरी ग्रुप, शिवाय गायकवाड घराण्याशी साखरपुडा. खरंच सोशल क्वीन म्हणायला हरकत नाही. जेसिकाने हलकं हास्य सभेला उद्देशून सांगितलं, सगळ्यांचे स्वागत आहे चौधरी घराण्याच्या लिलावात. आजचा सगळा निधी गरजू लोकांसाठी दान केला जाणार आहे. सगळ्यांनी सहभाग घ्या. ती थोडी थांबली आणि म्हणाली, आजच्या लिलावात मी एक नवीन पद्धत आणली आहे. मला वाटतं यावेळेस सगळ्या महिलांनी स्वतःहून सहभागी व्हावं. हॉलमध्ये झगमगत्या प्रकाशात जेसिका मंचावर आली. तिच्या हातात एक सुंदर हिरव्या पाचूची अंगठी होती. ती मोहक हसत म्हणाली, आज मी एका ऐतिहासिक पाचूच्या अंगठीची लिलावासाठी घोषणा करत आहे. ही अंगठी एका प्राचीन सम्राटाने स्वतः घातली होती, त्यामुळे याची किंमत अनमोल आहे. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. सम्राटाच्या वस्तूला लिलाव म्हणजे राजेशाही प्रतिष्ठेचा प्रश्नच होता. सर्वजण आश्चर्याने जेसिकाकडे पाहत होते. एका सोजल बाईने हळू आवाजात म्हटलं, जेसिका खरंच उदार आहे. एवढं मौल्यवान दान देणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण. जेसिकाने हसत सांगितलं, आज इथल्या प्रत्येक सुंदर स्त्रीने या चॅरिटीसाठी निधी उभा करायचा आहे. ज्या महिलेने सर्वाधिक निधी गोळा केला तिला हा पाचूची अंगठी भेट दिली जाईल. क्षणातच वातावरण बदललं. सर्व सोशलाइट्सच्या चेहऱ्यावर स्पर्धेची झळक आली. ही तर प्रतिष्ठेची लढाई ठरणार, कोणीतरी म्हणालं. प्रत्येक महिला तिचं नाव यादीत वर आणण्यासाठी धडपडू लागली. त्या गर्दीत कोपऱ्यात उभ्या असलेल्या काव्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ती शांतपणे सगळं बघत होती. तिच्या नजरेत फक्त एक ध्येय होतं, त्या पाचूच्या अंगठ्यामागची कहाणी. रुद्रच्या आईचं आणि तिच्या आईचं भूतकाळातलं रहस्य त्या अंगठीत लपलेलं होतं. परंतु जेसिकाने हा नवा नियम जाहीर केला आणि काव्याचं सर्व गणितच विस्कळीत झालं. तिच्याकडे पैसे नव्हते, प्रायोजक नव्हते आणि आता प्रत्येक स्त्री आपल्या श्रीमंत नवऱ्याकडे धावत होती. कामिनीने आपल्या नवऱ्याचा हात घट्ट धरला. डार्लिंग, आता काय करू? मी कोणाकडे पैसे मागू शकत नाही. माझ्याकडे फक्त तुम्ही आहात. तो श्रीमंत वृद्ध उद्योगपती हसत म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. कामिनी त्याच्यावर टेकून घेतलं. तिच्या चेहऱ्यावर आत्मसंतुष्टीचं स्मित झालं. दुसऱ्या बाजूला काव्याजवळ उभा होता विवेक गायकवाड, रुद्रचा सावत्र भाऊ. तो आकर्षक होता, पण त्याच्या खिशात फार काही नव्हतं. काही महिला कुजबुजू लागल्या, तीच का काव्या? तीच जिला खुनाच्या प्रकरणात पकडलं होतं. हो ग, तिच्या कंपनीचं नावसुद्धा सतत बुडत असतं. अशी लोक इथे काय करतायत? त्यांच्या कटाक्षांनी हॉल गाजला. कामिनीने पुढे येत काव्याच्या समोर उभं राहून कटाक्ष टाकला. काव्या, पाहिलंस ना जेसिकाला किती लोक साथ देतात. तू मात्र इथं स्वतःची हेटाळणी करून उभी आहेस. गीताने टोमणा मारला, तुझं इथे येणंच हास्यास्पद आहे. कोण देणार तुला निधी? कोणालाच तुला ओळखायचं नाहीये. काव्याने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. तिच्या डोळ्यात अपमान नव्हता, फक्त एक न बोललेला निर्धार होता. तेवढ्यात स्थानिकाने पुढे येत आवाज चढवला, बस करा. तुम्हाला कल्पना आहे का काव्या कोण आहे? ती केवळ आर्किटेक्ट नाही, ती एक ताकद आहे. पण त्या टोमणेबाज महिलांनी स्थानिकाचं बोलणं हसण्यात उडवलं. चल पाहूया कोण वर आहे यादीत. मोठ्या स्क्रीनवर नावे झळकली. सर्वात वर जेसिका, ₹20 कोटीची देणगी. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. तर सर्वात खाली काव्या, ₹0. हॉलमध्ये हास्यांचा स्फोट झाला. अगं, ₹1 तरी द्यायचा का तिला? अशी लोक आली की अशुभ घडतं. सानिकाचा चेहरा लाल झाला. काव्या मात्र शांत होती. तिच्या नजरेत वेगळं तेज होतं. अचानक दरवाजाजवळ गडद काळ्या सूटमध्ये उभा असलेला रुद्र गायकवाड आत चालत आला. त्याच्या प्रवेशाने सगळे थबकले. हॉलमध्ये सन्नाटा पसरला. त्याने थेट मंचाकडे पाहत गंभीर आवाजात म्हटलं, ₹1 अब्ज. संपूर्ण हॉल क्षणभर गोठला. सगळ्यांची नजर त्याच्यावर खेळल्या. रुद्र गायकवाड भारतातील सर्वात प्रभावशाली उद्योगपती आणि त्याने ती बोली काव्याच्या नावाने लावली होती. जेसिकाच्या चेहऱ्यावरचं हास्य गोठलं. कामिनीने ओठ चावले. सानिकाने आनंदाश्रूंनी काव्याचा हात धरला. काव्या मात्र स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यात थरथरती भावना आणि मनात एकच विचार, रुद्र, तू असं का केलंस?